आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच खास रिपोर्ट आहे एका खुनासंदर्भातला। एक असा खून ज्याचं कोडं गेली 3 वर्ष कुणालाच उलगडलं नाही। ना पोलिसांना उलगडलं, न डॉक्टरांना याची खबर बात लागली। इतकंच काय, अहो ज्याचा खून झालाय त्याच्या नातेवाईकांनाही या संदर्भातला कुठलाही संशय आला नाही। आणि महत्त्वाची बाब म्हणजे आज 13 वर्षानंतर या हत्येचं, या खुनाचं कोडं उलगडलंय। आणि महत्त्वाची बाब, ज्याचा खून झालाय तो देखील पोलीसच होता आणि ज्यानं हत्या केली आहे ती देखील एक महिला पोलीस कर्मचारीच। आणि महत्त्वाची बाब म्हणजे ज्याची हत्या झाली आहे आणि हत्या करणारी ही ज्याची हत्या झालेली आहे त्याची मुलगी आहे। ऐकून धक्का बसला असेल। या संदर्भातला हा एक खास रिपोर्ट पहा, म्हणजे नेमकं काय घडलंय ते तुमच्या लक्षात येईल। बॉयफ्रेंडच्या प्रेमात मुलीनं वडिलांना संपवलं। 3 वर्षांनी उलगडली मर्डर मिस्ट्री। एक हादरवणारी मिल्कशेक स्टोरी। एक मुलगी, तिचा बॉयफ्रेंड आणि मुलीनंच वडिलांचा काटा कसा काढला याची ही चंद्रपुरातली हादरवणारी स्टोरी। पोलीस कॉन्स्टेबल असलेली आर्या जयंत बाल्लावार आणि तिचा पती आशिष शेडमाके या दोघांचा गेली 3 वर्ष संसार सुरू होता। आर्या आणि आशिष दोघेही कॉन्स्टेबल, पण या दोघा पोलिसांमध्येच एकमेकांना चेकमेटचा गेम सुरू झाला आणि त्यातूनच मोठा ट्विस्ट आला। आर्याचे वडील पोलीस होते। त्यांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्वावर आर्या पोलीस कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाली। ती पासिंग आउट परेड झाल्यावर घरी येणार म्हणून आशिषनं घरी सेलिब्रेशनची तयारी केली होती। पण आर्या सासरी न येता माहेरी गेली आणि आशिष चिडला। त्याचवेळी गेल्या 3 वर्षात आशिष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असताना त्याची 2-3 वादग्रस्त प्रकरणं पुढे आली। त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी त्याला बडतर्फ केलं। त्याच्या बडतर्फीमागे आर्याचा हात असल्याचा आशिषला संशय होता आणि या सगळ्यावरून आशिष संतापला आणि त्यानं 25 मार्चला पोलिसात तक्रार केली। नुसती तक्रारच केली नाही तर 3 वर्षांपासून सगळ्या जगापासून लपून ठेवलेलं एक बिंगही त्या रात्री फुटलं। ते बिंग म्हणजे 3 वर्षांपूर्वी झालेला एक खून, जो आजपर्यंत कुणालाच माहिती नव्हता। आर्यानं स्वतःच्या वडिलांचा म्हणजे जयंत बाल्लावार यांचा खून केला होता। ते वर्ष होतं 2023। आर्या आणि आशिषचे 2012 पासून प्रेमसंबंध होते, पण आर्याच्या वडिलांचा या प्रेमसंबंधाला तीव्र विरोध होता। आर्यानं वडिलांनाच ठार मारण्याचा प्लॅन केला आणि तिचा प्रियकर असलेल्या आशिष शेडमाकेनं आर्याला विष आणून दिलं। 24 मार्च 2023ला आशिषनं आर्याला सकाळी विषाची बाटली दिली। आर्यानं वडिलांना मिल्कशेकमध्ये विष मिसळून प्यायला दिलं। मिल्कशेक प्यायल्यावर जयंत बाल्लावार कामावर गेले। त्यावेळी त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले। त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। एप्रिल महिन्यामध्ये 2023 मध्ये आर्या बल्लावारला आशिष शेडमाके याने भद्रावतीमधील एक व्यक्ती आहे त्याच्याकडून एक अननोन पॉइझनचं नाव त्यांनाही माहित नाही, त्यांनी आणून दिलं आणि हे त्या आर्या बल्लावार यांनी तिच्या वडिलांना मिल्कशेक मध्ये हे पॉइझन दिलं। आणि सदर जे कर्मचारी होते त्यावेळेला ड्युटीवरती होते, पोलीस मुख्यालय येथे त्यांची नियुक्ती होती आणि ते ज्यावेळेला ड्युटीवरती गेले सकाळी 6:15 ते 7च्या दरम्यान तिने हे पॉइझन दिलं असे ती म्हणते। आणि त्याच्यानंतर ते ड्युटीवरती गेल्यानंतर जवळपास 1 तास 1.25 तासानंतर त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले। त्यांना सरकारी रुग्णालयामध्ये नेलं असता त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आलं। तिथेच मला संशय आलेला होता यांच्यावर काहीतरी आहे बा म्हणून। मग आता तर क्लिअरच झालाय का असं झाला बा म्हणून। आणि त्याच्यानंतर माझे वडील 5-6 आले रामनगर पोलीस स्टेशनला पीएम रिपोर्टसाठी। मग नंतर काकाजी मिळून जाईल केले आणि मग नंतर त्यांनी सांगितले की रिपोर्ट नॉर्मल आहे। मग आता विष प्रयोग कसा झाला त्याची सखोल चौकशी करण्यात यावी। तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये प्रशासनाचे कोणी कर्मचारी असतीलच मला वाटून राहिला। त्याची पण चौकशी पूर्ण झाली पाहिजे, कोण कोण इथे इन्व्हॉल्व आहेत। कामावरच असताना त्याचा इथे मृत्यू झाला हे आम्हाला ऐकून खूप म्हणजे
शॉक बसला आणि त्याच्या पाठीशी कोणी नसल्यामुळे किंवा आम्ही पण दूर असल्यामुळे, कारण की तो फॅमिलीमध्ये फक्त त्यांचे 3घेच जण राहत होते, त्याच्यामुळे चौथा व्यक्ती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नव्हता. तर हे कसं काय घडलं आणि कशामुळे घडलं हे बाकी माहित नव्हतं. पण जेव्हा आता हे केस ओपन होऊन राहिली आहे, ते एक एक केसचा उलगडा होत आहे आणि मला शासनाला किंवा सरकारला असंच सांगायचं आहे की याच्या मृत्यूच्या मागे जे कोणी आहेत आरोपी, त्यांची सखोल चौकशी व्हावी आणि चौकशी करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशीच मी त्यांना विनंती करते. आजपर्यंत जयंत बाल्लावार यांचा हा खून लपून राहिला होता. जयंत बाल्लावार यांना मारल्यानंतर एका महिन्यात आर्या आणि आशिषनं लग्नही केलं. मात्र 3 वर्षात दोघांमध्ये बिनसलं आणि त्यातूनच आशिषनं आर्या विरोधात तक्रार केली. चंद्रपूर शहरातील हेच ते ठिकाण होते ज्या ठिकाणी जयंत हा आपल्या कर्तव्यावर होता आणि जयंत याच ठिकाणी 3 वर्षापूर्वी आपली वर्दी लावून आपल्या कर्तव्यावर असताना त्याच्या मुलीने प्रेमासाठी त्याला पॉयझन देऊन याच ठिकाणी त्याला मारण्यात आलेला होता. जयंत या ठिकाणून आपण बघू शकता त्या ठिकाणी प्रसाधन गृहामध्ये तो गेला असता, त्या ठिकाणी तो चक्कर येऊन पडला होता व तिथेच तो मृत्यू झाला होता. महत्त्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी तो प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळेस आपल्या उपस्थितीची दर्शवत होता. परंतु महत्त्वाचा विषय म्हणजे प्रेमासाठी मुलीने आपल्या वडिलांना जन्मदात्याला पॉयझन देऊन मारून टाकलं. 3 वर्षांनी हा खून उघड झाल्यावर पोलिसांनी या प्रकरणात 30 वर्षाचा कॉन्स्टेबल आशिष शेडमाके आणि त्याची पत्नी 22 वर्षाची कॉन्स्टेबल आर्या बाल्लावार यांना अटक केली आहे. 11 वर्षांचे प्रेमसंबंध, त्यात मध्ये येणाऱ्या वडिलांचा खून, त्यानंतर केलेलं लग्न, 3 वर्षांचा संसार आणि या सगळ्याचा दी एंड झालाय तो तुरुंगात. अभिषेक भटपल्लीवार, NDTV मराठी.